तर राज्यात आजपासून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सगळी रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी भाजपचे इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी आता भेटी देतात। यावेळी स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। तर या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी। आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या रणधुमाळ सुरू झालेला आहे आणि यासाठीच आपण चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री असलेले यांच्या निवासस्थानीवर आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी अनेक इच्छुक उमेदवार आणि इच्छुक पदाधिकारी इथं उपस्थित आहे आणि या आपल्यासोबत बोलण्याकरिता राजेश रंगारी जी आहेत। तर काय सांगाल, आज आपण आणि आपले इच्छुक उमेदवार या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी आलेले आहेत, काय सांगाल? नाही, हे तर एक अशी भेट म्हणून आमचे कार्यकर्ते इथे आले आहे, परंतु पक्षाची एक जे रीत आहे, ज्या पक्षाच्या रीतीमध्ये आमचे पर्यवेक्षक सर्व कार्यकर्त्यांचे अर्जानुसार त्यांची इंटरव्ह्यू घेणार आहे आणि इंटरव्ह्यू झाल्यावर जो कोणी सर्वेनुसार उमेदवार देईल ते आम्ही त्याच्या मागे भक्कमपणे पक्ष त्याच्या मागे उभा राहणार आहे। आजपासून नगराध्यक्ष सगळ्याचा फॉर्म भरण्याची सुरुवात आहे, पहिला दिवस आहे। त्याकरिता भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही बावनकुळे साहेबांचा आशीर्वाद घेण्याकरिता या ठिकाणी उपस्थित झालो। कुठेतरी पदाधिकाऱ्यांच्या मनात हे स्वबळाचा नारा दिला जात आहे, महायुतीमधून निवडणूक न लढून स्वबळावर लढायला पाहिजे असं नक्कीच कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे। मागे आमचा नगराध्यक्ष होता, 13 नगरसेवक होते रामटेकमध्ये, त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा असते आम्ही आमच्या मागणीसाठी व बावनकुळे साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो। भारतीय जनता पार्टीने स्वबळावर लढावं ही माझी इच्छा आहे। आपण कुठून आलात आणि आपली काय मनातली इच्छा आहे आणि काय आपण स्वबळावर लढण्याचा नारा दिला? नाही, मागील 2017ला निवडणूक झाली होती तेव्हा भाजपचे 13 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष निवडून आला। त्याचप्रमाणे यावेळेस त्यांना काही कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे एवढीच आपली इच्छा आहे, कारण की आता जे काही पक्षाचे निर्णय घेतील ते तर आम्ही सर्वांना मान्य राहीलच। कुठेतरी युती झाली तरी नगराध्यक्ष हा भाजपचा असला पाहिजे असा भाजप पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। सुमित ठाकरे, जी 24 तास।